कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी काय म्हणतो तुळजा, आपण तेजूला तिच्या लग्नात दागिना केलाच की, पण शत्रूसाठी काहीच केलं नाही। आपण शत्रूसाठी काहीतरी केलं तर काय गरज आहे? त्याच्याकडे काय कमी आहे जे आणखीन करून द्यायला? अगं तसं नाही, पण जावाई म्हणून काहीतरी मान असतो ना। हे बघ, मुळात म्हणजे मला असे जावाईच आवडत नाही जे सतत आपल्या सासरकडच्या माणसांकडून कशा ना कशाची तरी अपेक्षा ठेवत बसतात। आधीच इथे मुलांना मुली मिळत नाहीत लग्नाला, आणि त्यात तुमची कशी बशी लग्न झालीत, तर जरा सुधरा ना। हे बघ, डॅडीने दिवा घेऊन जरी शोधलं असतं ना, तरी आपल्या तेजूसारखी त्यांना मुलगी मिळालीच नसती। अगं हो तुळजा, पण भाऊ म्हणून मी कर्तव्यात कमी पडलो असं वाटेल नको ना डॅडींना। आपण तेजूसाठी करणार आणि घरच्या जावेला काहीच नाही, काय वाटेल डॅडींना? काही वाटत नाही, आणि तू नको फार याचा विचार करत बसू। आता कुठे एका बहिणीचं लग्न झालंय आणि पुढे तुला 4-4 सोयरे सांभाळायचे। झोप आता, आणि शत्रूसाठी आपण काही करणार नाही आहोत। तुळजा असा हट्ट करतेस बघ तू। जाऊ दे, तुझ्याशी नाही वाद घालायचा मला। सूर्या, किती साधा भोळा आहेस रे तू। डॅडीने तुला अजून फसवण्याआधी मला लवकरात लवकर डॅडींचं सत्य तुझ्या समोर आणावंच लागेल। लवकरच कशाला, उद्याच सोक्षमोक्ष लागायला हवा याचा। तेजू, खरं तर माझी भाची म्हणून या घरात लई वेळ आलीस तू, पण आता या घरची सून झालीस। नव्या सोन्याच्या हातनं घराची भरभराट व्हावी म्हणून स्वयंपाकघरात दूध ओतू घालवण्याची प्रथा आहे या घरात। आम्ही काय तुला लय काम नाही करायला लावणार, पण आज सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद तू बनवावास असं मालकांनी सांगितले। हो, करते मी। ते बघ, तिथे रवा आहे, साखर आहे, तुपाची बरणी आहे आणि ते केळी आहे। अजून काय बी लागलं तर मला सांग। आम्ही हाय बाहेर पूजेची तयारी करतो, गुरुजी येतीलच इतक्यात। हे बघ, अशीच भरभराट होऊ दे या घराची। घे राजू, झाले बघ कसे एका मिनिटात खटा 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 टोमॅटो कापले मी। बस आता मी टायरले। भागू, थकली थकली म्हणायचंय तिला। हा तेच ते, करेक्ट, थकले। धनु दीदी, एवढ्याशा कामात थकली तू? सासरी गेल्यावर सगळ्यात जास्त तुझंच कंप्लेंट येणार आहे दादा बहिणीकडं। मी सासर जसं निवडणार ना, ते मला आयत खायला घालेल। तुम्ही करत बसा काम, मी करणार आराम, कळलं का? धनु दीदी, मी एक करणारच नाही, मग जा ठेवून देते मी सगळं। तुझ्या अशा वागणुकीने ना मला ऑलरेडी सासरी आल्याचा फील येतोय, माहितीये का तुला? मी काय वागले हिच्याशी? आणि सासू सारखी का वागायला लागली? बस 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 राजू, हे घे सांबार चढवा। अजून काही हवंय? नाही अगं, कायच नको, तुझा आराम कर, मी करते। नक्की ना? होय ग, जा। धनु दीदी, इकडे ये। हे धर, आता हे तू करायचं सगळं। मी? अगं सासरी गेल्यावर ते डोळ्यातनं पाणी काढण्यापेक्षा आत्ताच घाम गाळ। ये मी तुला शिकवते, ये ग, थोडंसंच आहे। हे उघड, पण ते मी वहिनीला मदत करू। हे उघड। दोघी दोघी असून पण काम ओरकानात होय तुम्हाला। तुमची लाडकी सून कुठे गेली? का तिला काय झोपाळा टांगायचा विचार नाही ना केला?
लावा की तिला पण काम लावा की जरा. ती बी कामच करते. ती सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद बनवते किचन मध्ये. असं होय. मग पहिलं सांगायचं की आम्ही पण मदतीला गेलो असतो. आलो जरा मदत करू. तेजू माझी तेजू तुझी माझी जोडी जमली ग. काय करताय? सोडा मला. काय करतोय काय? सोडण्यासाठी लग्न केलंय का? तुला असं रोज मिठीत घ्यायला लग्न केलंय. सोडा. तुझ्या सर लय माज आलाय का तुला? कुणाच्या जीवर? त्या फाटक्या भावाच्या सूर्याच्या जीवर ना. एका रात्रीत खानदान गायब करेल ना तुझं. चुकून लागलं मी ते. का चुकून लागलं? मुद्दाम केलंयस तू. आणि शत्रू आहे ना जिथल्या तिथे हिशोब मिटवत असतो. बायको असली तरी. चटका चटका दिलास ना मला. आता चटका काय असतो ना ते तुला दाखव. आखर कळलं का शत्रूचे व्यवहार किती चोख असतात. व्याजा सकट रिटर्न. लक्षात असू दे. सूर्यकांत जगताप म्हणजे ही सगळी जमीन सूर्याची आहे. देवाने मला फार मोठ्या संकटात टाकलंय. माझ्या डॅडीने माझ्या नवऱ्याची सगळी इस्टेट हडपली आणि आता तर माझ्या नंदेचं त्याच घरात लग्न झालं. म्हणजे सत्य बाहेर आलं तरी तेजू, सूर्य, आई सगळेच दुखावले जाणार. पण माझ्याकडे पर्याय नाही. मला सत्याची बाजू घ्यावीच लागेल. मी सूर्यावर अन्याय होऊ देणार नाही. आजच मी डॅडींच्या कपाटातून ते पेपर्स काढून घे आणि ते बघितल्याशिवाय सूर्या माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. डॅडी, तुमचा देव माणसाचा हा मुखवटा लवकरच उतरवणार आहे मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.